आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्या फोटोंना जोडे मारून केले आंदोलन। 19 सप्टेंबर रोजी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तीव्र निषेध करत जोडो मारो आंदोलन केले आहे। खासदार राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षणासंदर्भात भाष्य केले। त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला। त्यासोबत सुनील केदार यांनी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात याचिका दाखल केली आहे। ही लाडक्या बहिणींसाठी खेदजनक बाब असल्याच्या कारणाने त्यांचा ही जाहीर निषेध यावेळी करण्यात आला आहे। यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या। या आंदोलनात परभणी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, महानगर प्रमुख भैया देशमुख, दलित आघाडीचे धम्मदीप रोडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गीता सूर्यवंशी, उपाध्यक्षा सुशीला चव्हाण, बाळासाहेब पानपट्टे, अरविंद भरोसे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। शिवसेनेचे मुख्यमंत्री साहेब एवढे येत म्हणजे सगळ्या पब्लिकसाठी आणि सर्व आपल्या महाराष्ट्रासाठी एवढं आज त्यानं 24 तास काम करते। तुम्हाला माहिती आहे 18 तास काम करते, 6 तास स्वतःसाठी फक्त त्यांच्या तब्येतीसाठी देते। तर ते आज बहिणीसाठी म्हणा, मुलीसाठी म्हणा, प्रत्येक भाऊ सुद्धा लाडके म्हणून भावाला सुद्धा त्यांनी जवळ धरलेलंच आहे। ते कोणासाठी काम करणार, सगळ्यासाठी काम करायले। तर पण या विरोधी पक्षांच्या पोटात दुखतंय। यांना वाटायला आता आमचं कसं होईल, आता लाडके आपले मुख्यमंत्रीच येणार आहेत, यायच्याच मागे या लाडक्या बहिणी सगळ्या राहणार, तर आमचं कसं व्हावं, आमचं तर डिपॉझिट जप्त होईल। हे यांच्या खूप पोटात दुखायले बघा। हे काहीतरी मुद्दा उकरायलेत, आरक्षणचा हो, कशाचा हो, कोणत्याही बी मुद्द्यात म्हणजे विनाकारण हे आता ते सुनील केदार जाणून बुजून प्रयत्न करायलेत। हे सुनील केदार कोण आहे ह्याला माहिती आहे का हो? आज एवढ्या इतक्या महिलांसाठी आज काय केलं नाही साहेबांना? इतक्या महिला आज यायला इतक्या राखी पौर्णिमा एवढी खुशीने केली त्यांनी। प्रत्येक सण एवढा त्यांना आज खुशीचा चाललाय। महालक्ष्मीला सुद्धा त्यांनी माया बहिणीनं बाजार भरला, त्यांनी त्यांच्या महालक्ष्म्या केल्या। आज कोणता सण त्या खुशीने करणं त्यांना इतका आनंद झालाय। साहेब आज त्यांच्या पाठीशी उभत आणि खरंच साहेबाला राख्या किती बांधल्या बहिणीनं, आज ईद हातापर्यंत राख्या बांधल्या। एवढ्या बहिणीवर साहेब प्रेम करते तर आणि साहेबाचं खूप नेतृत्व चांगलं आहे। ते लाडक्या बहिणीचे ते सावत्र भाऊ आहेत। अच्छा, काय सावत्र भाऊ आहेत, त्याच्यामुळे त्यांना काय वाटायला लागलं, सख्या बहिणी आता सख्या भावाच्या झाल्या, त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखायला लागलं। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना माहिती आहे बहिणी ह्या सगळ्या भावाच्या पाठीशी उभं राहणार आहे। त्यामुळे त्यांना माहिती झालं की आता आपला येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुपडा साफ आहे। बहिणी नाराज झालेल्या आहेत का? हा, बहिणी नाराज झालेल्या आहेत। जो मुख्यमंत्री साहेब साधारण सर्वसामान्य बहिणीसाठी एवढं करत आहे, जे आतापर्यंत यांची एवढे वर्ष सत्ता असून त्यांनी काहीही केलेलं नाहीये। आणि त्यांना माहिती झाले की बाबा आता मुख्यमंत्री साहेबाच्या मागे जर एवढ्या बहिणी पाठीशी उभं राहिल्या तर सत्ता तर यांचीच येणार आहे। शिंदे साहेबच परत मुख्यमंत्री म्हणून बसणार आहेत, म्हणून त्यांच्या पोटात दुखायला लागलं। म्हणून ते असं बोलायला लागलं की आमची सत्ता आल्यावर आम्ही सर्वात पहिले लाडकी बहीण रुद्ररूप दाखवणार का? 100% दाखवणार, 100% मतदानाच्या माध्यमातून बहिणी रुद्ररूप विरोधकाला 100% दाखवणार। आणि त्यामुळेच त्यांना आता वाटायला लागलं की आम्ही काय करावं, आमचं डिपॉझिट तर 100% जप्तच होणार आहे। मग बोलणार काय? हे अशा काही बोलून त्या बहिणींना असं बाजूला करण्याचा प्रयत्न करतात, पण बहिणी 100% शिंदे साहेबाच्या पाठीशी खंबीर उभ्या आहेत। केले जाते का, बोलून केले जाते का असा आरोप आहे आपला, कशा पद्धतीने का राज्यकर्ते हे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून करतात प्रयत्न? 100% आता हे काय येणाऱ्या राजकारण हे जे काही चाललेले राहुल गांधी जे काही वक्तव्य येणाऱ्या विधानसभेकडे पाहूनच त्यांनी केलेलं आहे। पण मी पहिले या वक्तव्याचा पूर्ण निषेध करतो, कारण काय की तीच राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे ज्या पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला। आता आज मला सांगा, काँग्रेसच्याच काही नेत्यांनी असं केलेलं की ज्यांनी ती याचिका दाखल केलेले लाडकी बहीण योजनेसंदर्भात, जे गोरगरीब महिलांना 1,500 रुपये भेटणार आहेत आणि त्याला जर 1,500 रुपये भेटत असतील, त्यांच्या घरी जर 2 घास सुखाचे काहीतरी त्यातून जे काही येत असेल त्याचं अभिनंदन करायचं सोडून तुम्ही त्याचंही राजकारण करता फार दुर्दैवी आहे। आणि राहिली दुसरी गोष्ट वेगळी, जे आरक्षणाविरोधात बोलतात, मला राहुल गांधीला एक प्रश्न विचारायचा आहे। जर तुम्हाला आरक्षणाचा विरोध असेल तर पहिले तुम्ही तुमच्या गांधी घराण्यामध्ये एकदा डोकवून पहा। इंदिरा गांधी, पंडित नेहरू, त्याच्यानंतर राहुल गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, हे आरक्षण त्यांना वाटत नाही का? पहिले याच्यावरती बोला आणि नंतर तुम्ही आरक्षणाकडे वळा, असं माझं त्यांना स्पष्ट मत। महिला आघाडी एवढे सुंदर निर्णय या शिंदे सरकारच्या काळामध्ये झालेले आहेत। माझ्या माता भगिनींकरता विशेष करून जेवढे काही चांगले निर्णय झाले त्या निर्णयाचा पुरेपूर फायदा आज माता भगिनीला मिळत आहे, त्याचा लाभ मिळत आहे, या योजनांचा लाभ मिळत आहे। या महिला म्हणजे आपल्या देशाची नारी शक्ती हा निवडणुकीचा निर्णय बदलू शकतात। आता हे काँग्रेस पक्षाला कळू लागले आणि त्यांच्या पोटामध्ये पोट उठले। हे त्यांना करायला जमलं नाही, हे शिंदे साहेबांनी करून दाखवले, महायुतीने करून दाखवले। या सर्व गोष्टी बघता आता त्यांना विरोधकाचे काही मुद्दे राहिले नाहीत, म्हणून
आमच्या गोरगरीब माता भगिनींच्या जो शिंदे साहेबांनी जो त्यांना पोटासाठी घास दिला आहे, तो तोंडाचा घास गिरावून घ्यायची काँग्रेस सरकारची तीच प्रकारची अशी नीती आहे. राजकीय षडयंत्र 100% राजकीय षडयंत्र आहे. आणि या माझ्या महाराष्ट्रातील सर्व माता भगिनी, महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण देशातील माता भगिनी या काँग्रेस पक्षाला झोपल्याशिवाय शांत बसणार नाही, हा माझा विश्वास आहे. कारण आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत आणि त्यासोबतच शिंदे साहेबांचे खंदे समर्थक आहोत. बाबासाहेबांनी आणि शिवाजी महाराजांचे विचार आमच्या डोक्यात पेरले, ते विचारांना आम्ही चालणारे लोक आहोत. एवढ्या राज्य पातळीवर जाऊन कधीही आम्ही राजकारण करायचा प्रयत्न केला नाही, परंतु हे काँग्रेस सरकार, काँग्रेस पक्ष या एवढ्या खालच्या लेवलला जाऊन गोरगरिबांचा अधिकार चिरून घ्यायच्या प्रयत्नामध्ये आहे. म्हणून आम्ही त्याचा आज जाहीर निषेध करतो आणि 100% आम्ही सर्वजण त्याचा जाहीर निषेध करू. जर त्यांनी असे स्टेटमेंट दिले तर त्यांना रस्त्यावर फिरणेसुद्धा आम्ही निश्चित करू. या परभणीच्या सर्व जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या वतीने आम्ही तिला प्रमुख शब्द दिले